माधव हा अत्यंत नम्र, मेहनती आणि प्रामाणिक मुलगा होता. लहानपणीच त्याच्या आईवडिलांचं छत्र हरपलं. माधवने स्वतःचा अभ्यास सांभाळत गावामध्ये छोटी मोठी कामं करून मोठ्या बहिणीला रागिनीला शहरामध्ये मोठ्या कॉलेजमध्ये शिकवलं. पुढे जाऊन रागिनीचं लग्न शहरातल्या एका खूप मोठ्या आणि श्रीमंत बिझनेसमॅनच्या घरामध्ये झालं. शहरामधल्या त्या आलिशान बंगल्यात, महागड्या गाड्यामध्ये आणि सोन्या चांदीच्या चकचकाटात राहून रागिनी पूर्णपणे बदलली. तिच्या मनामध्ये श्रीमंतीचा प्रचंड माज आला होता. स्वतःचा भाऊ खेड्यामध्ये राहतो, शेती करतो याचा तिला संताप यायचा. ती आपल्या भावाला तुच्छ लेखायची. माधव आणि रागिनीच्या वडिलांचे गावामध्ये एक जुनं घर आणि शहराला लागून असलेली तब्बल 10 एकर मोकळी वडिलोपार्जित जमीन होती. ती जमीन त्यावेळी साधी दिसत असली तरी शहराचा विस्तार वाढल्यामुळे त्या जमिनीची किंमत करोडो रुपयांची झाली होती. वडिलांच्या निधनानंतर माधवने त्या जमिनीवरती कष्टाने भाजीपाल्याची शेती सुरू केली होती. तो आपल्या गावात खूप खुश होता, पण रागिनीच्या आणि तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात ती करोडोंची जमीन सलत होती. एक दिवस रागिनी गावात आली. तिच्या हातामध्ये एक मोठी फाईल होती. तिने चेहऱ्यावरती खोटं प्रेम आणून माधवला म्हटलं, माधव, अरे आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर सरकारचा नवीन प्रकल्प येणार आहे. जर ही जमीन सरकारच्या हातात गेली तर आपल्याला काहीच मिळणार नाही. मी शहरातल्या मोठ्या वकिलांशी बोलले आहे. तू या कागदपत्रावरती सही कर, म्हणजे जमीन आपल्या दोघांच्या नावे सुरक्षित राहील. माधव हा निष्पाप होता. त्याने आयुष्यात कधी आपल्या बहिणीवरती अविश्वास दाखवला नव्हता. बहीण माझी आईसारखी आहे असा विचार करून माधवने एका क्षणाचाही विचार न करता फाईलमधल्या सर्व कागदपत्रावर अंगठे आणि सह्या करून दिले. आणि इथेच रागिनीने भावाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. ती कागदपत्र कसलीही सुरक्षिततेची नव्हती, तर ते एक हक्कसोडपत्र होतं, ज्याद्वारे माधवने स्वतःच्या इच्छेने त्या सर्व वडिलोपार्जित संपत्तीवरचा अधिकार बहिणीच्या नावे सोडून दिला होता. काही दिवसातच रागिनी तिथे गुंड आणि पोलिसांना घेऊन पोहोचली. तिने माधवला ते कायदेशीर कागदपत्र दाखवलं आणि कडाडली. माधव, ही संपूर्ण 10 एकर जमीन आणि हे घर आता पूर्णपणे माझं आहे. कायद्यानुसार तुझा या जमिनीवरती 1% अधिकार उरलेला नाही. अंगावरच्या कपड्यांशी इथून बाहेर हो, नाहीतर पोलिसात तुला फेकून देईल. माधवच्या पायाखालची जमीनच सरकली. तो हात जोडून बहिणीच्या पाया पडला. ताई, हे काय करतेस? मी तुला आई मानलं. माझ्या हाताने मी तुला शिकवलं. तू माझ्याच पाठीत सुरा खुपसलास. मी कुठे जाऊ? मी काय खाऊ? रागिनीने भावाचा हात जोरात झटकला आणि उपहासाने हसून म्हणाली, तुझी लायकी ही शेतात राबण्याचीच आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला नात्यामध्ये काही जागा नसते. जा, कुठेही जाऊन भीक माग. त्या पावसाळ्याच्या रात्री स्वतःच्याच सख्ख्या बहिणीने भावाला अगदी अंगावरच्या कपड्यांशी स्वतःच्या घरामधून हाकलून दिलं. माधव रस्त्यावर आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमागे आता एक नवा निर्धार जन्माला आला होता. माधवने ठरवलं, मी आता रडणार नाही. ज्या पैशाच्या गर्वात माझ्या बहिणीने मला तुच्छ लेखलं, त्याच पैशापेक्षा मोठी श्रीमंती मी माझ्या कष्टाने उभी करून दाखवेन. माधव गाव सोडून शेजारच्या एका दुसऱ्या तालुक्यात गेला. त्याच्याकडे खिशात फक्त काही रुपये होते. सुरुवातीला त्याने एका मोठ्या शेतकऱ्याकडे मजुरीचं काम सुरू केलं. दिवसा उन्हातानात राबायचं आणि रात्री शेतातल्या छोट्या खोपट्यात झोपायचं. पण माधवजवळ शेतीचं अथांग ज्ञान होतं. त्याने त्या शेतकऱ्याला सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुप्पट उत्पन्न करून दाखवलं. तो शेतकरी माधवच्या प्रामाणिकपणावर इतका खुश झाला की त्याने स्वतःची 2 एकर पडीक जमीन माधवला बटाईने कसायला दिली. माधवने रात्रंदिवस एक केला. त्याने त्या पडीक जमिनीवरती ठिबक सिंचन लावून दुर्मिळ आणि महागड्या फळांची आणि भाज्यांची लागवड केली. 3 वर्षात माधवच्या कष्टाला चांगलं फळ आलं. त्याच्या शेतातलं धान्य आणि फळं थेट परदेशामध्ये निर्यात होऊ लागले. माधवने स्वतःची ऑर्गॅनिक फार्मिंग कंपनी सुरू केली. हळूहळू त्याने आजूबाजूची जमीन विकत घेतली. या 5 वर्षात माधवचा बिझनेस इतका वाढला की तो करोडपती बनला होता. त्याने शहरात स्वतःचे मोठे ऑफिस, गाड्या आणि एक भव्य बंगला उभा केला. पण तरीही माधवचे पाय जमिनीवरच होते. तो आजही तितकाच नम्र आणि शेतकरी राजा होता.
तिकडे मात्र रागिणीच्या आयुष्यात काय घडत होतं. भावाची संपत्ती हडपल्यानंतर रागिनी आणि तिच्या नवऱ्याने ती 10 एकर जमीन एका बिल्डरला करोडो रुपयामध्ये विकून टाकली. आलेला पैसा पाहून रागिनीचा अहंकार गगनाला भिडला. तिने आणि तिच्या नवऱ्याने तो पैसा शेअर मार्केट, जुगार आणि अत्यंत धोकेदायक व्यवसायामध्ये गुंतवला. पण म्हणतात ना, अन्यायाने कमावलेला पैसा हा कधीही कोणालाही पचत नाही. 3-4 वर्षातच तिच्या नवऱ्याच्या बिझनेसमध्ये मोठा घोटाळा झाला. त्याचे भागीदार पैसे घेऊन पळून गेले. बँकेचे कर्ज थकत गेले. एका मागोमाग एक त्यांच्या सर्व गाड्या, शहरातला तो बंगला आणि हडपलेल्या जमिनीचे आलेले सर्व पैसे कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडताना संपवून गेले. एका रात्रीत रागिणीचा नवरा पळून गेला आणि बँकेने त्यांच्या घरावरती जप्ती आणली. ज्या रागिणीने भावाला रस्त्यावर जा म्हणून हाकललं होतं, आज ती स्वतः रस्त्यावर आली होती. तिचे सर्व श्रीमंत मित्र आणि नातेवाईकांनी तिचे फोन उचलणं बंद केलं होतं. तिच्याकडे खायला अन्नाचा एक कण देखील नव्हता. अशातच रागिणीला बातमी समजली की शहरातल्या एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्याचा सर्वोत्कृष्ट शेतकरी आणि उद्योजक हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आणि तिथे एक मोठा उद्योगपती गरजू लोकांना आर्थिक मदत आणि नोकऱ्या देणार आहे. लाचारीपोटी अंगावरती जुनी मळलेली साडी नेसून रागिनी त्या सोहळ्यात मदतीची याचना करण्यासाठी गेली. सभागृहात मोठा कडकडाट झाला. मंचावर मुख्य पाहुण्यांच्या हस्ते त्या मोठ्या उद्योगपतीचा सत्कार केला जात होता. रागिनीने जेव्हा गर्दीतून मंचावरती पाहिलं तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सोन्याची मेडल आणि ट्रॉफी हातामध्ये घेऊन ब्रँडेड सूटमध्ये ताठ मानेने उभा असलेला तो दुसरा कोणी नसून तिचा सख्खा भाऊ माधव होता. रागिनीच्या तोंडचं पाणी पळालं. ज्या भावाला तिने भिकारी म्हणून घराबाहेर हाकललं होतं, तो आज देशातील एक नामवंत उद्योजक बनवून मंचावरती उभा होता. कार्यक्रम संपल्यानंतर माधव हॉलमध्ये लोकांशी बोलत होता. रागिनी हळूहळू थरथरत्या पायांनी त्याच्याजवळ गेली. तिने मान खाली घालून अत्यंत भीतीने हाक मारली, माधव. माधवने मागे वळून पाहिलं. समोर खंगलेली, फाटक्या कपड्यातली आणि डोळ्यात अश्रू असलेली आपली बहीण उभी होती. माधवने अत्यंत शांतपणे तिच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरती कुठलाही राग नव्हता, सूड नव्हता, फक्त एक अथांग शांतता होती. रागिनी त्याच्या पायावरती कोसळली आणि ढसाढसा रडू लागली. माधव, मला माफ कर रे भावा, मला माफ कर. मी पैशाच्या नशेमध्ये आंधळी झाले होते. मी तुझा विश्वासघात केला, तुला रस्त्यावर आणलं, पण देवाने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली. आज माझा नवरा पळून गेलाय, माझं सगळं संपलंय. माझ्याकडे खायला अन्न नाही, मला माफ कर. हॉलमधले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन हे सगळं काही बघत होते. माधव हळूच खाली वाकला. त्याने रागिनीला पायावरून उठवलं आणि तिचे अश्रू पुसले. माधव अतिशय खंबीर आणि नम्र आवाजामध्ये तिला म्हणाला, ताई, उठून उभी राहा. मी तुला तेव्हाही आई मानत होतो आणि आज माझी बहीण म्हणून बघतोय. पण ताई, तू माझी संपत्ती हडप करू शकलीस, माझे कष्ट आणि माझा स्वाभिमान नाही. तू मला रस्त्यावर फेकलंस, पण माझ्या कष्टाने मला आकाशामध्ये पोहोचवलं. माधवने खिशातून चेकबुक काढलं आणि रागिनीच्या हातामध्ये एक मोठी रक्कम आणि एका छोट्या घराची कागदपत्र ठेवली. तो पुढे म्हणाला, हे घे ताई, हे तुझ्या जगण्याची सोय आहे. मी तुला उपाशी मरू देणार नाही, कारण ते माझे संस्कार नाहीत. पण लक्षात ठेव, पैशाची श्रीमंती ही क्षणभंगूर असते. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या कष्टाची आणि चांगल्या स्वभावाची असते. भर सभागृहात रागिनीच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. तिला समजलं होतं की तिने ज्या भावाचा विश्वासघात केला, त्याच भावाच्या दिलदारपणामुळे आज तिला पुन्हा नवीन जीवन मिळालं होतं. माधव तिथे एक शब्दही न बोलता ताठ मानेने आपल्या गाडीमध्ये बसून निघून गेला आणि रागिनी स्वतःच्या गर्वाच्या जळालेल्या राखेवरती उभी राहून रडत राहिली.